वहिनीचा लग्नाला नकार, दीरानं झोपेत गळा चिरला, भंडारा हादरलं। दीर वहिनीचं नातं हे आई मुलाच्या नात्यासारखं पाहिलं जातं, मात्र याच नात्यात वैर आल्यास, नात्यात अनैतिकता आल्यास कशी राख रांगोळी होऊ शकते हेच दाखवणारं हे प्रकरण। भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी आणि रक्ताच्या नात्याला तडा देणारी घटना समोर आली आहे। एका 32 वर्षीय महिलेची तिच्याच दीरानं भर मध्यरात्री गळा चिरून निर्गुण हत्या केली आहे। या घटनेनं केवळ लाखांदूर तालुकाच नव्हे तर संपूर्ण विदर्भ हादरून गेलाय। ही घटना अधिक भयानक यासाठी ठरली कारण ही हत्या महिलेच्या 8 वर्षांच्या चिमुरड्या मुलीसमोर घडली आहे। लग्नाचा हट्ट पूर्ण न झाल्याच्या रागातून हे टोकाचं पाऊल उचलण्यात आलंय, ज्यामुळे एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा अंत झालाय। पण हे प्रकरण नेमकं काय होतं, हा विषय थेट मर्डर पर्यंत कसा पोहोचला, याचाच आढावा आपण या व्हिडिओतून घेणार आहोत। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। या प्रकरणातील मृत महिलेचं नाव माधुरी तुळशीदास अंबादे, वय वर्ष 32 असून त्या चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथील रहिवासी होत्या। माधुरी यांचा विवाह तुळशीदास अंबादे यांच्याशी झाला होता, मात्र काही कौटुंबिक कारणांमुळे किंवा नियतीच्या खेळामुळे घरातील वातावरण काहीसं बदललेलं होतं। आरोपी गौरव अंबादे, वय वर्ष 25, हा माधुरी यांचा सख्खा धीर गौरव हा गेल्या काही काळापासून माधुरी यांच्यावर लग्नासाठी दबाव टाकत असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय। घटनेच्या दिवशी एका नातेवाईकाच्या लग्नानिमित्त माधुरी अंबादे यांची 8 वर्षांची मुलगी जान्हवी आणि दीर गौरव हे तिघेही ब्रह्मपुरी येथून भंडारा जिल्ह्यातील पालांदूर येथे आले होते। लग्नाचा सोहळा आनंदात पार पडला। नातेवाईकांची भेटगाठ आणि लग्नातील उत्साह यामुळे कोणालाही कल्पनेचा मागबूस नव्हता की हा आनंद काही तासातच भीषण शोकांतिकेत बदलणार आहे। लग्नाचं कार्य आटोपल्यानंतर रात्री उशीर झाला होता। पालांदूरहून ब्रह्मपुरीला परत जाण्यासाठी रात्र झाल्यामुळे त्यांनी वाटेतच असलेल्या भागडी येथील आपल्या एका जवळच्या नातेवाईकाकडे मुक्काम करण्याचा निर्णय घेतला। नातेवाईकांनीही त्यांचं स्वागत केलं आणि जेवण आटोपून सर्वजण झोपी गेले। मात्र आरोपी गौरवच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं। रात्रीच्या शांततेत जेव्हा घरातील सर्वजण गाढ झोपले होते, तेव्हा गौरवने पुन्हा एकदा माधुरी यांच्याकडे लग्नाचा विषय काढला। त्याने माधुरी यांच्यावर लग्नासाठी जबरदस्ती करण्यास सुरुवात केली। माधुरी यांनी या अनैतिक आणि चुकीच्या मागणीला कडाडून विरोध केला। बहिणीचा नकार ऐकून गौरवचा राग अनावर झाला। आधीच डोक्यात लग्नाचं खूळ आणि त्यात मिळालेला नकार यामुळे तो सैरभैर झाला। दोघांमधील वाद विकोपाला गेला। रागाच्या भरात गौरवने स्वतः जवळ आणलेलं धारदार शस्त्र काढलं आणि काही विचार न करता माधुरी यांच्या गळ्यावर वार केले। त्याने अत्यंत क्रूरपणे त्यांचा गळा चिरला। यावेळी बाजूला झोपलेली 8 वर्षांची जान्हवी अचानक उठली। आपल्या डोळ्यांसमोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आई आणि हातात शस्त्र घेतलेला काका पाहून तिची पाचावर धारण बसली। तिनं जीवाच्या आकांताने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली। जान्हवीचा आवाज ऐकून घरातील इतर नातेवाईक धावत आले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता। माधुरी यांचा जागीच मृत्यू झाला होता। आरडाओरडा झाल्याचं पाहून आणि लोक जमा होत असल्याचं बघून आरोपी गौरवनं तिथं उभ्या असलेल्या आपल्या दुचाकीला किक मारली आणि अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पोबारा केला। या घटनेची माहिती मिळताच लाखांदूर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीनं भागडी गावात दाखल झाले। रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह पाहून पोलिसांनाही धक्का बसला। पोलिसांनी तातडीनं पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला। चिमुरड्या जान्हवीनं जो प्रसंग सांगितला तो ऐकून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आलं। आईची झालेली हत्या पाहून ती मुलगी प्रचंड मानसिक धक्क्यात आहे। पोलिसांनी गौरव अंबादे विरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमान्वये खुनाचा गुन्हा दाखल केलाय। आरोपी गौरव हा दुचाकीवरून फरार झाला असून तो ब्रह्मपुरी किंवा इतर नातेवाईकांकडे जाण्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी ठिकठिकाणी नाकेबंदी केली आहे। त्याला पकडण्यासाठी पोलिसांची 2 विशेष पथकं तैनात करण्यात आली असून तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा शोध सुरू आहे। नात्यामधील विश्वासाला तडा देणारी ही घटना आजच्या समाजातील विकृत मानसिकतेचं दर्शन घडवते। स्वतःच्या बहिणीवर लग्नासाठी दबाव टाकणं आणि नकार मिळाल्यावरही तिची हत्या करणं हे कृत्य कोणत्याही सुसंस्कृत समाजात बसणारं नाहीये। या घटनेमुळे भागडी आणि ब्रह्मपुरी परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय। एका चिमुरडीने आपली आई गमावली आहे, तर एका तरुणाने विकृत हट्टापायी स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलंय। आता सर्वांचं लक्ष पोलिसांच्या कारवाईकडे लागलंय। आरोपीला लवकरात लवकर अटक करून त्याला कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जाते। या प्रकरणाचा अधिक तपास लाखांदूर पोलीस करत आहेत।